ममता बानू सकट तो त्यात तिचा जो भाचा अभिषेक बॅनर्जी प्रचंड भ्रष्टाचारात बुडालेले लोक आहेत. प्रचंड पैसा यांच्याकडे. साधी सोपी गोष्ट आहे, आयपॅक ही प्रशांत किशोरची निवडणूक व्यवस्थापन कंपनी किती महागडी आहे हे जगाला माहिती आहे. भल्या भल्यांना पीकेला हायर करणं परवडत नाही, पण टीएमसीने केलं होतं. हा सगळा पैसा भ्रष्टाचारातूनच जमवलेला होता. भ्रष्टाचारी घाबरले की सहज भाजपच्या गळाला लागतात, पण नाहक बदनाम होते ती भारतीय जनता पार्टी. एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात संसदेत नारी शक्ती वंदन बिल आणि त्याच्या आडून होणाऱ्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा डिलिमिटेशनचा सरकारचा प्रयत्न फसला. या बिलावर संसदेत 528 खासदारांनी मतदान केलं. त्यात 298 खासदारांनी या विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं, तर विरोधात 230 मतं पडली. हे विधेयक पारित होण्यासाठी 2/3 म्हणजे 352 मतांची सरकारला गरज होती. जवळपास 54 मतांचा फरक पडला, म्हणजे कमी मतं पडली 54, आणि हे विधेयक फेटाळलं गेलं. संसदेबाहेर अशा दोन्ही ठिकाणी सो कॉल्ड अजिंक्य असणाऱ्या मोदी सरकारचा 2014 नंतरचा हा पहिला पराभव म्हणता येईल. संसदेत हे घडलं आणि बाहेर भाजपनं नारी शक्ती वंदन रॅलीज काढल्या. ते मानायला तयार नव्हते की आमचा काही पराभव वगैरे झालाय, किंवा तसं दाखवून द्यायचं नसेल, कारण तो एक मनोवैज्ञानिक दबाव, मानसिक दबाव जो निर्माण करायचा असतो आपल्या विरोधकांवर, आणि त्याचप्रमाणे आपल्या समर्थकांमध्ये एक प्रकारची मरगळ येण्याची शक्यता असते अशा काही गोष्टींनंतर, तर ती राहू नये किंवा ती येऊ नये यासाठी असे उपक्रम राबवले जातात. मग या रॅलीमध्ये नेमकं घडलं काय? वरळीला त्या बाईने तमाशा केला, ट्रॅफिक जाम झाला होता, तो गाजला. भाजप समर्थकांनी नेमकं केलं काय? काँग्रेस आणि इतर विरोधकांना कपाळ करंटे ठरवत महिला सक्षमीकरणात हेच लोक अडथळा आणतायत हे ठासून सांगितलं त्यांनी. कारण काही द्या, कितीही सारवासारव करा, काही उपयोग नव्हता. भाजपा समर्थक याला पराभव मानत नसले तरी स्वतः मोदी आणि शाह यांना या कमी पडलेल्या 54 मतांची किंमत चांगलीच ठाऊक आहे. त्यामुळे त्यांनी या 54 मतांची बेगमी करायला ताबडतोब घेतली. तर वरवर शांत चेहऱ्यानं वावरणारे भाजपचे हे 2 शीर्षस्थ नेते आतून कमालीचे अस्वस्थ असतात. आता हे अस्वस्थ असणं वेगळं आहे बरं का. त्यांच्या डोक्यात सतत काही ना काही विचार सुरू असतो, त्यामुळे ते अस्वस्थ असतात. हे विचार त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत, हीच त्यांची अस्वस्थता असते. खरं तर आज त्यांना अस्वस्थ करून सोडेल असा एकही नेता या देशात शिल्लक राहिलेला नाहीये. त्यामुळे ते अस्वस्थही होतात, ते आपल्या स्वतःच्या विचारांनी. दक्षिण भारताचं म्हणाल तर ती एक दगडी भिंत आहे, ज्यावर डोकं आपटून कपाळमोक्षच होतो हे लक्षात आल्यानंतर ती भिंत पोखरण्याचे दुसरे मार्ग ही जोडगोळी शोधत आहे. पण सध्या त्यांचा फोकस हा त्या कमी पडलेल्या 54 मतांवरच होता. मी सुद्धा मोदी शहांच्या मनातली ही 54वाली अस्वस्थता अभ्यासत होतो. माझ्या कानावर त्याच वेळी एक गोष्ट पडली होती की लवकरच हे नारी शक्ती वंदन बिल पुन्हा संसदेत मांडलं जाणार आहे. कसं शक्य होतं? जर तुम्हाला 50-55 जागा कमी पडतायत मतदानासाठी, ही मतं कमी पडतायत, तर मग महिना 2 महिनाभरात असा काय चमत्कार घडणार होता की एकदा फेटाळलं गेलेलं हे जे बिल आहे ते पुन्हा मांडण्या इतपत यांची बेगमी झाली आहे का? यांची तयारी झाली का? वरवर पाहता असं काही घडेल याची शाश्वती म्हणण्यापेक्षा शक्यता दिसत नव्हती. पण बंगालमध्ये ज्या निवडणुका पार पडल्या ना, त्या निवडणुकांच्या निकालांनी बंगालचा बांगलादेश करायला निघालेल्या ममता बानूला धक्का बसला. आता ह्या अशा कुठल्या तरी निवडणुका होतात आणि त्यानंतरच भाजपचं नशीब उघडतं किंवा काहीतरी वेगळाच राजकीय धक्का बसतो. या निवडणुका कशा झाल्या, प्रचारात काय काय घडलं, या सगळ्या वर्णनांना फाटा देत आपण एका मुद्द्याकडे वळूयात. म्हणजे डायरेक्ट आपण जंप मारूया, आदलं मधलं सोडून द्या. बंगालमध्ये जे घडलं त्याला महाराष्ट्रातल्या सत्तांतराची पार्श्वभूमी आहे. त्यामागे महाराष्ट्रातलं सत्तांतर ही प्रेरणा आहे. पुढच्या 25 वर्षांसाठी ही दोस्ती तुटायची नाही असं म्हणत महाराष्ट्रातली महाविकास आघाडी सत्तेतच राहणार होती ना. पाडून दाखवा, जर हिंमत असेल तर माझं सरकार पाडून दाखवा, अशा धमक्या देणाऱ्या उद्धवजींना कळलं देखील नाही की त्यांचं सरकार कसं पडलं. हे बघा पडलं, असं दाखवावं लागलं त्यांना. तर कालपर्यंत ममता बानूच्या पदराखाली लपणारे हेच युसुफ पठाण जे ते खासदार होते टीएमसीचे, जे काहीही झालं तरी दिल्लीसमोर झुकणार नाही अशा वल्गना करत होते, ते सगळे एकामागोमाग एक पराभवानंतर सुतासारखे सरळ झाले. 80 पैकी 58 आमदार म्हणजे पक्षांतर बंदीच्या कारवाईत अडकणार नाही एवढ्या संख्येनं हे आमदार तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडले.
आता हे फक्त बाहेर पडले नाहीत, तर महाराष्ट्रासारखा कित्ता गिरवत आम्हीच खरी तृणमूल काँग्रेस असा दावा करत स्वतंत्र गट म्हणून बसलेत. आता त्यांना विधानसभा अध्यक्ष काय त्याच्यावर निर्णय देत आहेत ते ठरेल. ममताच्या पक्षाचे लोकसभेत 28 खासदार आहेत, त्यातलेही 20 खासदार बाहेर पडलेत. अर्थात आम्हीच खरे तृणमूल काँग्रेसवाले म्हणत स्वतंत्र गट त्यांनी बनवलाय. या 58 आमदारांनी आणि 20 खासदारांनी भाजपला आणि पर्यायानं एनडीएला पाठिंबा जाहीर केलेला आहे. आता उरलेल्या 34 खासदारांची संख्या ही घटून किमान 10 वर आली आहे. आता त्या नारी शक्ती वंदन विधेयकाला किती आवश्यकता होती? गॅप होता 54चा, त्यातले 20 तर आले. आता उरलेल्या 54 खासदारांची जी संख्या आहे ही आता घटून किमान 10 वर आली. जर का 298 + 20 झालेत म्हणजे 318 होत असतील, तर 230 जे विरोधकांना पडले होते त्यातून 20 कमी झालेत ना, म्हणजे ते 210 झालेले आहेत. आता भाजप प्रणित एनडीएला अजून किमान 10 खासदारांचं जरी पाठबळ लाभलं तरी संसदेत एखादं विधेयक पारित करण्यात अडचण येणार नाही. एकूण 40 खासदार गळाला लावण्याची ही मोहीम अर्धी फत्ते झाली आहे. यावरून तुमच्या लक्षात येतंय का, एका बाजूला भारतीय जनता पक्षाच्या नीतिमत्तेवर आरोप व्हायला लागलेत की हे कुठल्याही प्रादेशिक पक्षांना त्या त्या राज्यांमध्ये शासन करू देणारच नाहीत, देतच नाहीत. देशातला विरोधी पक्षच हे संपवून टाकणार आहेत. यांची भूक वाढली आहे. आता भाजपवर टीका करायला लोक लागले की ते काय ऐकतच नाहीत. पण ज्या नारी शक्ती वंदन विधेयकाला पारित करताना मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा विषयी त्यात येतोय, महिलांसाठी आरक्षित अशा वाढलेल्या या जागा डिलिमिटेशनच्या माध्यमातून वाढवल्या जाणार आहेत. त्या मतदारसंघांचं सीमांकन हे सरकारच्या सोयीनंच केलं जाणार आहे, यात वाद नाही. आणि त्यामुळे या डिलिमिटेशनला विरोधकांचा विरोध असणारच आहे. पण एका बाजूला संसदेत महिलांचं वाढतं प्रमाण, स्त्रियांना कागदावर दिलेल्या समानतेच्या हक्कांची अंमलबजावणी प्रत्यक्षात होते हे समोर दिसत असताना संसदेत त्यांना महिलांना हक्काचं स्थान का मिळू नये हा प्रश्न पडतोच की. आणि मग त्यासाठी चोराची लंकोटीच जर पळवावी लागली तर त्यात पाप पुण्याचा हिशोब मांडला जात नाही असं म्हणतात. एनडीएला पाठिंबा द्याल का असं विचारायचा अवकाश की हे 20 खासदार स्वतंत्र गट स्थापन करून बाहेर पडले. का बाहेर पडले? निवडणुकीच्या प्रचारात हेच लोक मोदी, शहा आणि भाजपा यांच्या विरोधात सशक्तपणे दिदीच्या मागे उभे टाकले होते. काही झालं तरी म्हणजे अगदी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या धाडी पडल्या तरी म्हणे आम्ही डगमगलो नाही. बीजेपी हटाव, देश बचाव अशा घोषणा त्यांनी दिल्या होत्या. तुम्ही बंगालचा प्रचार तर पाहिला असेल. ती एक डुगडुगीवाली बावली, ती काय तिने तमाशा केला होता, बीजेपी हटाव, देश बचाव. आता काय चाललेलं माहीत नाही. आता ह्या घोषणा ज्यांनी दिल्यात ना तेच लोक आज बीजेपी मेरा यार मेरा दिलदार असं म्हणत चुंबाचुंबी करायला लागलेत. तृणमूलचे लोक का फुटले माहिती आहे तुम्हाला? ममता बानू सकट होत्या, तिचा जो भाचा अभिषेक बॅनर्जी प्रचंड भ्रष्टाचारात बुडालेले लोक आहेत. प्रचंड पैसा यांच्याकडे. साधी सोपी गोष्ट आहे, आयपॅक ही प्रशांत किशोरची निवडणूक व्यवस्थापन कंपनी किती महागडी आहे हे जगाला माहिती आहे. भल्या भल्यांना पीकेला हायर करणं परवडत नाही, पण TMCने केलं होतं. हा सगळा पैसा भ्रष्टाचारातूनच जमवलेला होता. भ्रष्टाचारी घाबरले की सहज भाजपच्या गळाला लागतात, पण नाहक बदनाम होते ती भारतीय जनता पार्टी. यातला विनोदाचा भाग सोडा. महत्त्वाचं म्हणजे केंद्रात सत्तेत असलेल्या एनडीए सरकारमध्ये एकही मुसलमान मंत्री नाही. भाजपने बंगालमध्ये एकही मुसलमान उमेदवार दिला नव्हता. पण तृणमूलच्या या 20 खासदारांमध्ये 2 मुस्लिम खासदारही आहेत जे एनडीएला पाठिंबा देत आहेत. आहे की नाही गंमत? तर मित्रो, या सगळ्या परिस्थितीत काल TMCचे काही बंडखोर खासदार म्हणे रात्री बसले होते, चिंतन बैठकीला बसले होते, जिथं जगजीत सिंगची एक गझल बॅकग्राऊंडला वाजत होती. शब्द होते, अपनी मर्जी से कहा अपने सफर के हम थे, अपनी मर्जी से कहा अपने सफर के हम थे, रुख हवाओं का जिधर का था उधर के हम थे.